नमस्कार विद्यार्थी मित्रो, आपल्या सगळ्यांचं एच डी एक्झाम या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत। विद्यार्थी मित्रो, नवीन पोलीस भरती कधी होणार, मुंबईची लेखी परीक्षा कधी होणार, त्यानंतर फडणवीस साहेब दिलेले शब्द पाळणार का, त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आणि अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत। विद्यार्थी मित्रो, लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून शासन काय निर्णय घेणार त्या संदर्भात महत्त्वाचा व्हिडिओ आहे। फक्त आणि फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अशीच तुम्हाला कळकळीची विनंती करतो। आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर पुन्हा सांगतो, चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या, शेवटपर्यंत बघा। पोलीस भरती 2024 अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे। देवेंद्र फडणवीस दिलेला शब्द पाळणार का, निवडणुकीपूर्वी केलेलं भाषण, आपण 12,000 पदाची पोलीस भरती करणार अशा प्रकारे फडणवीस साहेबांनी एका सभेमध्ये सांगताना सांगितलं होतं। परंतु मध्यंतरी आचारसंहिता व निवडणुकीचा काळ आला, ज्यामुळे भरती प्रक्रिया होऊ शकली नाही। तर तो शब्द आता फडणवीस साहेब परत पुन्हा अंमलात आणणार का, तो पाळणार का? आणि आपल्याला बऱ्याच विद्यार्थ्यांचा हाच प्रश्न होता, कारण की काही जण म्हणतात की आता पोलीस भरती लवकर होणार नाही, परंतु काही जणांचं म्हणणं आहे की पोलीस भरती होऊ शकते। तर विद्यार्थी मित्रांनो, नेमकं पोलीस भरती होऊ शकते का? तर भावांनो, आपण हीच तुम्हाला नक्की माहिती सांगणार आहोत। तर आज शेवटपर्यंत फक्त व्हिडिओ बघा, अत्यंत महत्त्वाचा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहेत, त्यामुळे फक्त आणि फक्त शेवटपर्यंत बघा, अर्धवट व्हिडिओ सोडू जाऊ नका। तर राज्यामध्ये लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून परत पुन्हा गृहमंत्री खाते हे फडणवीस साहेबांकडे येणार आहेत आणि मुख्यमंत्रीसुद्धा फडणवीस साहेबच होणार आहेत। तर फडणवीस साहेबांनी ज्याप्रमाणे मागच्या वर्षी 2 टप्प्यामध्ये 18,000 व 17,000 पदाच्या 2 भरत्या केल्या, त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये थोडं समाधानाचं वातावरण होतं आणि त्याचं सर्व फळ विद्यार्थ्यांनी निवडणुकीच्या स्वरूपात फडणवीस साहेबांना देऊन परत पुन्हा मोठ्या विजयाने त्यांना निवडणुकीत विजयी केलं व सत्तेत आणलं। तर ज्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी त्यांचं काम करून त्यांना सत्तेत आणलं, मतदान करून त्यांना परत पुन्हा गृहमंत्री मुख्यमंत्री होण्याची संधी दिली, त्याप्रमाणे आता फडणवीस साहेबांनी सुद्धा त्यांचं काम करावं। फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं की आम्ही 12,000 पदाची भरती करणार आहोत, परंतु मध्यंतरी जेल पोलीसचे 2,000, 12 आणि 2 म्हणजे 16,000, 14,000 किंवा 16,000 पदाची आणि रिक्त असलेल्या पदाची पोलीस भरती फडणवीस साहेबांनी केली पाहिजे। आणि फडणवीस साहेबसुद्धा मुख्यमंत्री होणार असल्यामुळं आता त्यांच्याकडं सर्व महत्त्वाचे अधिकार घेण्याचा अधिकार असणार आहे, सर्व यंत्रणा त्यांच्या हाताखाली येणार आहेत। त्यामुळं फडणवीस साहेबांना आपली हीच कळकळीची विनंती की फडणवीस साहेब, तुम्ही जो निवडणुकीपूर्वी जो शब्द दिला की आम्ही 12,000 पदाची पोलीस भरती करणार आहोत, तर तो शब्द पूर्ण करावा आणि लवकरच 14 किंवा 16,000 किंवा 12,000 पदाची भरती प्रक्रिया काढून पण जास्तीत जास्त पदाची भरती प्रक्रिया काढावी। आणि या भरतीमध्ये कमीत कमी 3 वर्षाची वयवाढ देणं गरजेचं आहे, कारण की खूप असे विद्यार्थी आहे, महिला आहे, यामध्ये काही पुरुष पण आहेत ज्यांची वयोमर्यादा ही संपली असून त्यांना आता भरतीमध्ये सहभागी होता येत नाही। त्यामुळे कुठंतरी त्यांच्यामध्ये आता नैराश्य आहेत आणि पोलीस होण्याचं स्वप्न त्यांचं भंग झालेलं आहे, पोलीस होण्याचं स्वप्नापासून ते दूर गेलेले आहेत। त्यामुळं त्या सर्व जणांचं आणि सर्व जनतेचं किंवा त्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी सरकारने या भरतीमध्ये कमीत कमी 3 वर्ष वयवाढ दिलीच पाहिजे आणि दिलं गरजेचं आहे। आणि शासनाला आपली हीच कळकळीची विनंती की शासनाने नवीन पोलीस भरती जर काढली तर त्यामध्ये 100% 3 वर्ष वयवाढ देणं गरजेचं आहे आणि दिलीच पाहिजे। तर शासनाने साधारणतः तरी विद्यार्थी मित्र ही जाहिरात कधी येऊ शकते, तर पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये मुंबईच्या लेखी परीक्षेचं नियोजन सरकार करू शकतं, कारण की आता निवडणुकीच्या काळामध्ये शासनाला ज्याप्रमाणे पोलीस प्रशासनाकडे निवडणुकीची जबाबदारी दिलेली असते, ती महत्त्वाची जबाबदारी पोलीस प्रशासनाला पार पाडावी लागते। बंदोबस्त, बूथवर वेगवेगळ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या, त्यांना वेळ नसतो, त्यामुळे भरती प्रक्रिया कुठंतरी थांबली होती आणि आचारसंहितेच्या काळामध्ये कोणत्याही प्रकारच्या परीक्षा वगैरे घेत येत नसतात। त्यामुळं कुठंतरी मुंबई पोलीसची परीक्षा आता परत पुन्हा नव्याने लेखी परीक्षा होऊ शकते। काही निवडणुकीचा काळ संपला असून मुंबईची लेखी परीक्षा घेण्यास आता काही हरकत नाही, सरकारसुद्धा आता तत्पर राहील लेखी परीक्षा घेण्यासाठी आणि लवकरात लवकर पोलीस भरती केली पाहिजे आणि मुंबईची लेखी परीक्षा घेऊन त्यांनी विद्यार्थ्यांना समाधानी करावं। तसंच त्यांनी जे पण निवडणुकीमध्ये आश्वासनं दिली आहे, ती आश्वासनं त्यांनी पूर्ण करावे, तरच लोक परत पुन्हा किंवा विद्यार्थी त्यांना परत निवडून देतील आणि संधी देतील। तर आपली शासनाला हीच कळकळीची विनंती की तुम्ही जे पण शब्द दिलतात ते पूर्ण करावा, पाळावा आणि विद्यार्थ्यांना समाधानी करून नव्याने मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस भरती करावी। आपण पण शासनाकडे व्हिडिओच्या माध्यमातून नेहमी पाठपुरावा करू नवीन पोलीस भरतीसाठी वयवाढ संदर्भात। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला, धन्यवाद, विशेष आभार।